काय अजून करायचंय निशा? हे बघ काय काय ऑर्डर करायचे बघ. साखर केलीये, शेंगदाणे, बटाटे, अजून काय काय ऑर्डर काय ग बाळा? काय शंकरपाळ्या? अरे वा, शंकरपाळ्या तर मला पण खूप आवडतात. चालेल निशा, बघ जरूर म्हणते शंकरपाळ्या करूया त्या दिवाळीला. काय काय लागतं त्यासाठी सांग ना अजून. आणि अजून काय करूयात ग? करंजा पण करूयात. करंजा काय सुचली? दिवे आणि छान डेकोरेशन करणार आहे आपण आणि रांगोळी काढणार आहे. आपल्या घरी पण रांगोळी काढूया का? हो चालेल ना. छान छान मस्त, तुला जे जे पाहिजे ते छान करूयात. मस्त डेकोरेशन करू, छान घर एकदम चमचम वाटलं पाहिजे दिवाळीला. रांगोळी पण मस्त काढू. आपल्या याच्या डोक्यात छानच चालतं. तिला सांगत मस्त घर असं सजव, डेकोरेशन करून आणि छान छान रांगोळी पण काढायला सांगेल. ठीक आहे? आणि त्याच्या आधी साफसफाई पण करायला सांगावी लागेल, नाहीतर डायरेक्ट लागेल डेकोरेशन करायला. आईला सांगेल छान सफाई मस्त स्वच्छ कर घर आणि मग छान डेकोरेशन कर, है ना. आणि दिवाळीला खायला शंकरपाळ्या बनवूयात, सोबत करंज्या आपल्या दोघांना पण आवडतात, चिवडा आणि लाडू पण बनवूयात. आईला तर छान येतं बनवता, हो ना? वाव मस्तच. हा ओके चालेल चालेल, सगळं सांगूयात आईला करायला. ना आई करूच शकते आपली सगळं, आईला सांगूयात. हा चालेल ना निशा? बघ करंजा, शंकरपाळ्या, लाडू, चिवडा काय काय लागेल त्यासाठी सांग बरं अजून. काय जरूर. दिवाळी हा रोषणाईचा सण, सर्वांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्यानं उजेड घेऊन येणारा. पण दिवाळी सण हा जरी सर्वांचा, लहानांपासून थोरांचा सर्वांचाच असला तरी घरातल्या स्त्रियांवरती कामाची जबाबदारी पडते का? वर्षभरातूनच सण येतो म्हणून फराळ बनवायचंय, घर स्वच्छ करायचंय, हे सगळं करत असताना कुणीतरी एकच या सगळ्या कामात गुरफटलेला आहे असं तर होत नाहीये ना. दिवाळी सण हा आपल्या घराबरोबरच आपल्या मनाची स्वच्छता करण्याचा. सो या दिवाळी सणाला आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हा सण साजरा केला तर. हो, एकत्र मिळून सण साजरा करायचा म्हणजे काय करायचं? सर्वांनी मिळून आपल्या घराची स्वच्छता करूयात, फराळ एकत्र बनवून सुखदुःख शेअर करत करत त्याचा आनंद घेऊयात. दिवाळी सण साजरा करताना घर ही फक्त तिचं नसून घर हे आपलं आहे या भावनेतून आपल्या घराची आपण स्वच्छता करूयात. आपल्या लहानांना, चिमुकल्यांनाही यामध्ये सहभागी करून घेऊयात. सो दिवाळी सण साजरा करताना हा सर्वांना आनंद देणारा असेल. त्याचबरोबर आपल्या मनाची यातून स्वच्छता केली जाईल याची आपण काळजी घेऊयात. एकत्र सण साजरा केल्याने, एकत्र कामं केल्याने तुमची सुखदुःख एकत्र शेअर केली जातील, वाटली जातील आणि या दिवाळी सणाचा आनंद आणखी द्विगुणित होईल. सो या दिवाळी सणाला काहीतरी वेगळं करूयात, सगळे मिळून एकत्र हा सण साजरा करूयात. ही दिवाळी तुमच्या आयुष्यात अधिक रोषणाई घेऊन येईल आणि आपण सर्वांना ह्या दिवाळीचा अधिक आनंद घेता येईल. दिवाळी सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गाई म्हशी ओवाळी, आनंदाचं झाडदारी झुलते डहाळी. उठण्याच्या आधी तेल लावलं, तेल लावलं, तेल लावलं, बालपणाकडे मंदावलं, मंदावलं, मंदावलं. फराळाला घरी पै पाहुणं, लई पाहुणं, पोटभर खाऊन फैलावणं, सैलावणं, फैलावणं. नात्यांना गोडीनं, भेटण्याच्या ओढीनं, उत्सवाच्या जोडीनं आली आली किल्ल्याच्या मातीत, दिव्याच्या ह्या वातीत, फराळाच्या वाटीत आली आली. दिन 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 दिवाळी,
माझ्या चॅनल कडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सो तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. सो या दिवाळीत हा दिवाळी सण आपल्या सर्वांचा आहे. सो घरातला सण म्हटलं की स्त्रियांसाठी म्हणजे घरातल्या स्त्रियांनी घरात मरमर कामं करायची आणि मग हा सण एन्जॉय करायचा असं न करता आपण सगळे मिळून आपल्या घराची सजावट करूयात. आपल्या घरातली कामं पण सगळे मिळून करूयात. आपल्या घरातली दिवाळी आपण मिळून बनवूयात. हो आणि महत्वाचं घरू फटाके हवेत नाही, का? कारण प्रदूषण होतं. आणि दिवाळी हा कसला सण आहे? दिवाळीचा सण आणि रांगोळीचा सण. सो तुम्ही ही रांगोळी आणि दिवे एन्जॉय करा आणि महत्वाचं म्हणजे तुमचं फराळही एन्जॉय करा. सो तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी पुन्हा एकदा. आणि तुम्हाला दिवाळीबद्दल तुमच्याकडे कसा सण साजरा केला जातो किंवा तुमच्याबद्दल दिवाळी सणाबद्दलचे तुमचे काय आहेत मत ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. दिवाळीत तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? फराळामध्ये तुम्हाला काय आवडतं? आणि तुमच्या घरी यावर्षी काय काय फराळ बनवलाय ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा. फोटो सहित कळवलं तर अधिक चांगलं. बाय बाय. मेरे तुम्हारे सब